नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता किचन कोकणी चवमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी आज करते वांग्यामध्ये जो आपला जवला मिळतो बारीक, तो घालून भाजी बनवते। तर ते मी कशी करते तुम्ही जरूर पहा आणि त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग सुरुवात करूया। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पटकन सुरुवात करूया। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। आता इथे मी कांदा ॲड केला आहे। आता मी इथे घालते ठेचलेला लसूण, तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट पण असली तर थोडीशी घालू शकता। कांदा छान लाल झाला। हे एव्हरेस्टचं लाल तिखट आहे, गरम मसाला, हळद, धनेपूड आणि मालवणी मसाला आता मी इथे ॲड करतो। छान ढवळून घेऊन टॅमॅटो ॲड करतो। छान नरम होण्यासाठी मंद गॅसवर थोडं झाकण ठेवून वाफवून घेऊया। हे माझं घर आहे। हे कांदा बटाटा मी कापून ठेवलेला। इथे 2 वांगी घेतली आहेत मी, मोठी मीडियम, आणि इथे एक अर्धी वाटी हा जवला घेतला। हा छान पहिला थोडासा भाजला आणि मग पाण्यामध्ये भिजत घातला। हा साधारण जवल्यामध्ये घालणार आहे। हा जवला या वांग्याच्या भाजीत घातला की भाजी टेस्टी होते। ही आमची कोकणी पद्धत आहे, कोकणी म्हणजेच मालवणी। तर ह्याच्यामध्ये आता मी हे सर्व धुवून स्वच्छ घेते आणि भाजीमध्ये मिक्स करते। आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि छान परतून घेते। आणि ही वांगी धुवून घेते। छान परतून घ्यायची आणि मग पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची।